नमस्कार, स्मार्ट मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीपूर्वीच उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाचे 20 आमदार शिंदे गट सोडणार होते, अशी खळबळजनक माहिती राजकीय वर्तुळात समोर येते. आणि असा दावा केला जातो. हा दावा कोणी केला ते देखील बघणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसला गेले आहेत सध्या, आणि जाण्यापूर्वी त्यांनी पालकमंत्री पदाची घोषणा केली आहे. आपल्याकडे पालकमंत्री पदाची माळ नाही पडल्यामुळे अनेक मंत्री नाराज आहेत. रायगडमध्ये तर भरत शेठ गोगावले यांच्या समर्थकांनी जाळपोळ देखील सुरू केली आहे. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा नाराज आहेत, आणि ते नाराज झाल्यामुळे ते पुन्हा दरेगावला निघून गेले आहे असे देखील कळतंय. शिंदे महायुती सरकारवर नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीपूर्वीच शिंदे गटात मोठी फूट पडणार होती. उदय सामंत हे शिंदे गटापासून वेगळे होणार होते. त्यांच्यासोबत 20 आमदार होते असा दावा केला जातोय, ते म्हणजे संजय राऊत यांनी. तर भाजपाने उद्धव ठाकरेंना संपवलं, तसंच एकनाथ शिंदे यांना देखील संपवून नवा उदय होईल शिवसेने शिंदे गटामध्ये, असं काँग्रेसने म्हटलं होतं. आता तसं खरंच होणार होतं का? तर मग उदय सामंत यांच्या सोबत कोणते 20 आमदार गेले असते, किंवा कोण जाऊ शकतं, याबाबत आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. उदय सामंत खरंच शिंदेनी जे धाडस केलंय तेवढं धाडस करू शकतात का? तसं बघितलं तर उदय सामंत कोकण पट्ट्यातील दिग्गज नेते नारायण राणे यांच्या प्रभाव क्षेत्रात शिवसेना टिकून ठेवणं हे जोखमीचं काम उदय सामंत असतील, दीपक केसरकर असतील, भरत शेठ गोगावले असतील, शंभूराज देसाई असतील, या नेत्यांनी पेलवलं आहे. उदय सामंत यांची ताकद नाकारून चालणार नाही, कारण 2004, 2009, 2014, 2019 आणि 2024 असे सलग 5 वेळा उदय सामंत निवडून आलेले आहेत. उदय सामंत यांच्या सोबत कोणते 20 आमदार गेले असते? पहिल्या क्रमांकावर अर्थातच रत्नागिरीचे आमदार खुद स्वतः उदय सामंत, त्यांच्यासोबत असते राजापूरचे आमदार किरण सामंत. 3 नंबरवर दापोलीचे आमदार योगेश कदम. पुढे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, कर्जतचे आमदार महेश थोरवे, अलिबागचे आमदार महेश दळवी, महाडचे आमदार भरत शेठ गोगावले, पुरंदरचे विजय शिवतारे, कोरगावचे महेश शिंदे, गुहागरचे राजेश पेंडल जे की पराभूत झालेले आहे, राधानगरीचे प्रकाश आंबेडकर आणि करवीरचे चंद्रदीप नरके. हे काही आमदार आणि काही नेते उदय सामंत यांच्या सोबत गेले असते, कारण हा जो भाग आहे सामंत यांच्या प्रभाव क्षेत्रात काही प्रमाणात मोडतो. बाकी कोणते 9 आमदार किंवा नेते उदय सामंत यांच्या सोबत गेले असते किंवा जाऊ शकतात असं तुम्हाला वाटत असेल तर ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मात्र शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य हे दादांत राजकीय बालिशपणाचे आहे, असे उत्तर उदय सामंत यांनी दिले आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीपूर्वी शिंदे गटात मोठी फूट पडणार होती. उदय सामंत शिंदे गटापासून वेगळे होणार होते. त्यांच्यासोबत 20 आमदारही होते, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. महायुतीचं सरकार आलं तेव्हा मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे अडून बसले होते, आणि त्यामुळे उदय सामंत यांना घेऊन सरकार बनण्याचा भाजपचा प्लॅन होता. देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन होता, असंही संजय राऊत यांनी म्हटलं. त्यासोबतच उद्धव ठाकरेंना संपवलं, आता एकनाथ शिंदेना संपून नवीन उदय पुढे येईल, असं खळबळजनक वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी देखील केलंय. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. हे खरं होतं की खोटं, यावर तर फक्त फडणवीस उत्तर देऊ शकतात. हे पाहायला महत्वाचं असणार आहे की फडणवीस यावर कोण काय बोलणार. तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका.